हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज चाललेलं आहे पिल्लूच्या स्कूलमध्ये आणि तिकडे आहे फादर्स डे. तर तुम्हाला दाखवते आम्ही काय लुक करणार आहे ते. इन केस सरप्राईज असेल तुमच्यासाठी तर ब्लॉग कंटिन्यू करा. हाय बी करा का नाही म्हणजे ब्लॉगला जाणार. तर काहीच ॲक्च्युली आम्हाला जायलाच लेट झाला असल्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ शूट घेताना एकदम फादर्स लोकांचा रॅम्प वॉक घेतला. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल दक्षचे डॅड हर्षचे डॅड त्यामध्ये आहेत. आणि इकडे मस्त ह्याच्यावरती बोर्डवरती आहेत ना मुलांचे आणि फादरचे फोटो घेतले होते टीचर लोकांनी. ते सगळे दाखवत होते सगळ्या पॅरेंट्स आणि मुलांचे. आणि खूप छान डे होता, सेलिब्रेट केला. माझी इकडे गडबडी चालू होती की मी हर्षूसाठी रेडी त्याला सकाळीच करून नव्हतं पाठवला, तर त्याला मी स्कूलमध्ये गेल्यावरती रेडी केला. कारण त्याचा लुंगीचा हे होता ड्रेस कोड होता. मी ठरवलं होतं की ट्विनिंग करायचं होतं डाडा आणि बॉईजने. तर काय झालं ॲक्च्युली म्हटलं सकाळी गेला असता तर त्याने ते सगळं झेपलंच नसतंच. मुलांना सकाळी बोलवलं असल्यामुळे मी त्या 10च्या पिरियडमध्ये त्याला गेले डाडांनी. सो मग त्या पिरियडला मी त्याला टीचरकडून घेतला आणि त्याला लुंगी वगैरे वेअर केली. आणि त्यानंतर इकडे चाललेच होते मुलांचे फोटोज वगैरे. त्या पिरियडला मी ना हर्षूचा आवरत होते की त्याला लुंगी वेअर करणं वगैरे. आणि त्यानंतर टीचरकडे जाऊन सोडलं त्याला. आणि खूप छान असं फादर्स डे सेलिब्रेशन केलं. टीचर्स लोकांना खूप थँक्यू. आणि खूप छान असा डे, मुलांना फुल एन्जॉयबल वाटलं की आपले डॅडा आपल्यासोबत आले त्यांना. आणि इकडे सगळे नर्सरी, सिनियर के जी, ज्युनियर के जी मुलं एकत्र येत होते. आणि त्या मुलांनी इतकं छान गाणं म्हटलं आहे आपल्या मेरे पापा, म्हणजे स्वतःच्या तोंडाने म्हटले. ते फुल भारी वाटलं. आणि सगळ्या मुलांना त्यांच्या मम्मा डॅडांना बघून इतकी खुशी झाली होती की काय करावं काय नाही. आणि सगळ्यात जास्त तर पॅरेंट्सला पण झाली होती की आपलं मुलगा किंवा आपली मुलगी काय करते किंवा किती छान आहे स्कूलमध्ये वगैरे अँड ऑल. तर स्वतःच्या डोळ्याने बघण्यात आणि मुलगा शाळेत जातोय किंवा काय ते रोजचं तर जातातच, कोणी व्हॅनने सोडतं कोणी स्वतः सोडतं, पण स्वतः स्कूलमध्ये जाऊन चेक करणं पण काही वेगळंच असतं. सो खूप प्राऊड फील केलं आणि खूप भारी वाटला तो डे. मला तर काय झालं होतं सुचत नव्हतं. फुल आनंदी होते. आणि ॲक्च्युली तुम्हाला पुढे जाऊन सांगते मी काय ते. आणि इकडे सगळे मुलं टीचर गोळा म्हणजे एकत्र लावत होते की सगळ्यांनी व्यवस्थित स्टेबल थांबा. आणि ते गाणं म्हणायचं होतं त्यांना. आणि टीचर लोकांची पण इतकी सारी धावपळ बघितली. खूप सारं म्हणजे टीचर लोकांचं आपण म्हणतो पण स्ट्रगल खूप असतं. आपण एका मुलाला सांभाळायला इतका सारा प्रॉब्लेम क्रिएट होतो घरामध्ये. तर टीचर लोक इतके सारं मुलं मुली त्यांना हँडल करायच्या असतात. त्यातूनही त्यांच्याकडे खूप सारी एनर्जी असते, ती तुम्हाला पुढे दिसेलच. इतकी सारी एनर्जी आणि स्ट्रॉंग आहेत टीचर की काय विचारूच नका. आणि सगळ्या पॅरेंट्स लोकांना पण हँडल करणं तितकंच स्ट्रॉंगली ते करतात. आणि खूप छान. आणि A to Z म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सपर्यंत थ्रू ते जातात की जेणेकरून प्रत्येक पॅरेंट्स थ्रू त्यांचं कन्व्हर्सेशन झालं पाहिजे विथ प्रिन्सिपल. खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. आणि पॅरेंट्स लोकांना पण म्हणजे बोलायला प्रत्येक वेळेस चान्स दिला जातो की बोला वगैरे वगैरे. आणि म्हणजे काही असेल तर तुम्ही बिंदास वगैरे बोलू शकता. आणि हर्षू तुम्हाला दाखवते आत्ता येईल तो. त्याला लुंगी घातली ती बघा. हर्षू येईल आता छोटा. हे पहिले मोठे मुलं त्यांनी वरती स्टेजवर ठेवले आणि छोटे मुले खाली हे केली. खूप छान वाटलं. आणि त्यांचं पुढं गाणं ऐका तुम्ही कसे म्हटलेत ते. मला पण आश्चर्य फील झालं की माझं हर्षू गाणं म्हणत होता, ॲक्शन करत होता. तो खूप भारी फील केलं. आत्ता पण मी बोलतेय तर तो माझ्या चेहऱ्याकडे बघतोय. तर हर्षू सगळ्यात फेवरेट टीचर. श्रेया टीचर आणि कोण रे दुसऱ्यावाल्या कुठल्या त्या श्रेया टीचर सोबतच होत्या बघ. त्या दुसरा ब्लॅक शर्ट आणि दुसरा एक मेहंदी कलरच्या शर्टवाल्या त्या टीचर हर्षूला फार आवडतात. सो आणि त्या तिन्ही त्याला मे बी आहेत शिकवायला, टीच करायला. तर आणि तरीसुद्धा हर्षू रडतच जातो गाईचा, तुम्हाला सांगते मी. कारण इतका सारा रडतो सकाळी. आता इतके सारे छान फ्रेंड्स आहेत आणि स्टुडंट आहेत. तर आता तुम्ही मुलांचं गाणं ऐका की किती छान प्रकारे त्यांनी गाणं म्हटलेले. आता नाही ना रडत. व्हेरी गुड.
गाईज हे जे छोटे छोटे मुलं आहेत ना ते ना पापा कहते हे यावर डान्स करत होते, तर मी कॉपीराईट होईल म्हणून सॉन्ग टाकलं नाही, तर असं डान्स होता पापा कहते हे बड़ा नाम करेगा बेटा हमारा कुछ तो काम करेगा डन डन डन। कसं तू बोल बरं, तुला येतं का? तू बोल ना 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 ना। आणि टीचर तर खूप छान डान्स करत होता, आणि ह्या टीचरचा डान्स मी ना दक्ष सिनियर KG ला होता ना त्या पिरियडपासून बघते. आय लव्ह इट, खूप आवडतो त्यांचा डान्स. म्हणजे जे मुलं करत असतात ना त्या पिरियडला ते मुलांसोबत जे डान्स करतात ना, तर मी मुलं सोडून टीचरचा डान्स बघत असते, कारण की मुलं पण किती छान त्यांच्याकडे बघून. आणि खरंच टीचर लोकांचं स्ट्रगल खूप असतं, मला अनुभव आहे त्याचा. सो खूप छान करतात आणि मुलं पण बघणं किती छान करतात, आणि पॅरेंट्स पण खूप उत्सुकतेने बघत होते. आणि मला फार आवडलं मुलांचा डान्स. हर्षूला ॲक्च्युली या डान्समध्ये घेतलं होतं, पण टीचर म्हटलं 2 ते 3 दिवस मी त्याला ह्या डान्समध्ये घेतलं, पण तो काही करत नसल्यामुळे मी त्याला म्हटलं की ठीक आहे. मी म्हटलं टीचर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तो घरी ॲक्टिव्ह आहे, टीचरला माहिती आहे. सो टीचरने त्याला घेतलं होतं, पण तो तिथे कसं रडत होता. सुरुवातीचे दिवस शाळा स्टार्ट झाले असल्यामुळे तो सारखा रडत होता, त्यामुळे त्याचा मूडी नसेल. आणि खूप छान अशा मुलांनी डान्स केला, आणि खरंच खूप प्रेम त्या सगळ्या मुलांना, किड्सला. खरंच खूप भारी वाटलं. आणि इथे ना गाईज फादर्स डे असल्यामुळे फादर्सचा रॅम्प वॉक होता विथ त्यांच्या डॉटर्स अँड सनसोबत होता, म्हणजे मुलांसोबत त्यांचा रॅम्प वॉक होता. खूप छान असा रॅम्प वॉक केलेला आहे. आणि त्यांची पण फर्स्ट म्हणजे असे वडिलांना तरी कधी असं एक हे भेटणार की अनुभव की यार त्यांना पण, आणि काहींचे सगळ्यांचेच मे बी वडील आले होते. आणि खूप छान फील वाटतं मुलांना पण, आपण त्यांच्या शाळेत गेल्यानंतर त्यांच्यासोबत ॲक्टिव्ह राहिल्यासोबत त्यांना पण काहीतरी वाटतं की अजून त्यांना हे होतं की वाव हे पण आपण, म्हणजे खूप त्यांना असं जास्त हेवा वाटतं की यार आपण हे करायला पाहिजे. आपले पप्पा आले होते ना ऑल, तर सगळे म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप खुशी होती की आपल्या मुलीसोबत किंवा मी माझ्या मुलासोबत रॅम्प वॉक करतोय. आणि फादर्स लोकांच्या चेहऱ्यावरचे ते हसू आणि थोडेसे शर्मिले होते थोडेफार, पण तरी पण त्यांनी त्यांच्या मुलांसाठी केलं हे महत्त्वाचे. आणि खूप छान असा रॅम्प वॉक सगळ्यांचा चालू होता. सॉन्ग टाकलेले होते, खूप भारी भारी सॉन्ग येत होते. आणि सगळ्या ज्या मम्मा बसल्या होत्या, मम्मा लोक बसले ते चेअरअप करत होत्या, पण सॉन्ग कॉपीराईट असल्यामुळे मी अजून एकदा सांगते की ते येऊ शकत नाही. तर खूप छान असं मस्त हे झालेला होता फादर्स डे सेलिब्रेशन. आता थोड्या वेळातच हर्षून त्याच्या डॅडाची एंट्री होणार आहे, तर बघू शकता त्यांचा लुक काय आहे आणि काय नाही. ट्विनिंग सांगितलं होतं त्यामुळे सगळे फादर्स ट्विनिंग करून आले होते, तर बघू शकता खूप छान असं मस्त रॅम्प वॉक सगळ्यांनी केलेला आहे. तर मला तो खूप मजा वाटत होती हे सगळं बघण्यासाठी. आणि मी सगळं खूप छानपणे म्हणजे उत्सुकतेने खूप एन्जॉय केलं हे सगळं, आणि खूप भारी वाटलं मला खरंच. आणि एक पुढं किस्सा आहे तो मी सांगते. मला अक्षरशः रडू आवरलं नाही त्या गोष्टीचं, काय माहीत नाही, मला डोळेच भरून आले. मला माईकमध्ये अक्षरशः बोलावं वाटत होतं की हा किस्सा, पण इट्स ओके म्हटलं, फादर डे होता नको म्हणून बोलायला, त्यामुळे मी बोलले नाही. सो बघू शकता सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांसोबत कसे मस्त येत आहेत. आणि गाणी चालू येतं गाईज. सो मी कॉपीराईट असल्यामुळे थोडंसं आवाज वॉल्यूम कमी ठेवलेला आहे, जर आलाच ऐकायला तर ठीक आहे, अदरवाईज नो चान्सेस टू सिंगिंग यू. मस्त रॅम्प वॉक केला सगळ्यांनी, वा वा. तर गाईज असा होता हर्षूच्या डाडाचा लुक. कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगा. आणि डाडाला खरं सांगू का खूप मनवावं लागलं मला ह्या लुकसाठी, कारण की ते म्हटलं हे बिलकुल नाही असं नाही करणार मी, पण केलं त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी. सो केलं तर हर्षूला पण खुशी झाली. त्यांनी केल्यानंतर आणि त्यांनी जे स्पीच केलं त्याच्यानंतर त्यांना मी थोडं छान वाटलं, भारी वाटलं. आणि आता हा डान्स होता जो मुलींचा आणि त्यांच्या वडिलांचा होता. या डान्सला मला अक्षरशः रडू आवरत होतं. मी व्हिडिओ काढत होते पण माझं मन खूप भरून आलं होतं. आणि जे गाणं होतं प्लस मुली त्यांच्या डान्ससोबत इतका छान डान्स करत होत्या. गाणं काय ते तुम्हाला सांगते मी. तर हे गाणं असं होतं, तू मेरा दिल तू मेरी जान
ओ आय लव्ह यू डॅडी. आणि त्याच्यानंतर ते अगर तुम कहते होतं. बापरे, इतकं सारं मन भरून आलं त्या सिच्युएशनला. मला असं झालं होतं की यार काश मला एक मुलगी पाहिजे होती. आणि खूप म्हणजे खूप ती मुमेंट मी अक्षरशः म्हणजे डोळे भरून आले होते पण हे केली, कारण की त्या मुलींकडे बघून आणि वडिलांकडे बघून मला काय माहिती खूप भरून आलं. मला असं वाटलं की या काश मला एक मुलगी असली असती तर. पण ठीक आहे, मुलांनाच मुलींमध्ये मी थोडंसं बघू शकते. तर खूप छान डान्स केला ह्या फादर्सनी आणि मुलींनी पण खूप म्हणजे खूप भारी डान्स केला. आणि खरंच त्यांना पण त्या पिरियडला प्राऊड फील झालं असं नाही. हा टीचर बघा ना, आणि फादर्स डेला फादर्सला अचानक डान्स करायला लावलं असल्यामुळे टीचर पण इकडे डान्स करत होत्या. खूप खूप प्राऊड फील करते त्या 2 टीचरवरती मी. खरंच लव्ह यू ऑल. आणि सगळे डान्स वगैरे झाल्यानंतर सगळ्या पॅरेंट्सचे आणि मुलांचे फोटो सेशन चालूच होते. आणि इकडे त्याच्या डॅडाने स्पीच केले हर्षूसाठी. थोडंसंच केलं, 2 वर्ड्स, पण छान केलं. सगळ्या शिक्षक लोकांची अभिनंदन करण्याची वडिलांसाठी बाहेर फंक्शन ठेवला. आणि ते ॲक्च्युली 2-3 दिवस बाहेर होतो, ब्रिटिशकांचं येणार होतो, पण ह्याचा फारच प्रोग्रेस होता की जगामध्ये करायची आणि कसं येणार म्हणून मी आलो. आणि मी ॲक्च्युली मला मुलगी पाहिजे होती, पण मी याला मुलगी सारखं फेस करत असतो सगळ्या गोष्टी. पण त्याला मुलगी म्हणतात की तो खूप फिरतो आणि रागवतो महिलावर की त्याला मला मुलगी नका, मला मी बॉयच आहे. ठीक आहे, तो बॉयच आहे. त्याच्यासाठी मी आलो. आम्हाला एक संधी दिली सगळ्या वडील लोकांना, त्याबद्दल मी सर्व शाळेचे अभिनंदन करतो. हमारे भी अपने छोटे होते हमारे के साथ now mothers must be wondering Mother's Day में क्या होगा. Definitely Priya ma'am, now it's a challenge for you कि mothers के लिए आपको कुछ ना कुछ करना पड़ेगा. I wish all the fathers happy Father's Day and thank you for coming to the school in such a huge number. The students feel so happy that my father, my mother is there here for the program. अब जैसे होता है ना फादर्स की इमेज होते हैं, आज भी कई फादर्स थोड़े स्ट्रिक्ट हमको ऐसे लगता है, लेकिन that strictness is for the good of the child. So once again at the end, I just like to say happy Father's Day to all the fathers present here. Thank you. Thank you. प्रोग्राम संपल्यावर आम्हाला आधी दादूचा क्लास बघायचा होता आमच्या हर्षू राजाला. सो मग तिला दाखवला आणि फायनली शेट कसे चाललेत बघू शकता तुम्ही. मस्त फुल अण्णा टाईप चाललेले आहेत. बाहेर पाऊस थांबला होता फायनली, कारण येताना खूप सारा पाऊस होता आणि सगळे पॅरेंट्स घरी चालले होते. माझं येऊन काही व्हॅल्युएबल झालेलं नाहीये. हा माझा छोटा कर्नाटकी माणूस हो ना पिला. तर गाईज झालेला आहे आता फादर्स डे सेलिब्रेशन. आम्ही निघालो घरी, पाऊस थांबला आता. गाडी कमी करतात आहे म्हणून मी थांबली आहे. सो छान झाला. वाटलं सांग चल. आजचा फादर्स डे कसा वाटला तुला? वाटलं होतं का डॅडा मम्मा येणार आहेत? हा पहिलं वाटलं होतं का आम्ही दिसलो नाही तुला तेव्हा?
मग काय वाटलं? मग तू नाराज झाला? मग तुला माहिती होतं येणार आहे ते ना? बरं कसं वाटलं तुला? मज्जा आली का? कशी मज्जा आली सांग ना जरा गाईजला, सांग ना. हर्षो कसं वाटलं? जाऊ देत मग. श्रेया टीचर काय म्हणणार आता तुला? सुपर डॅड. तू काय सुपर डॅड आहे का? आहे का तुझा डॅडा सुपर डॅड? नीट सांग. नक्की? रात्रीचं धबा धबा कोण मारत? तेवढं चालतं ना? नुसतेच मारत्यात, नुसतेच मारत्यात. काय खायचं तुला? आता जे कोण भेटणार आहे आज येऊन टाक. नाही म्हणू नको. काही नाही कसं काय हसकून भेटायला पाहिजे. गंदा काय द्यायचं? अच्छा आम्हाला पार्टी दे की. आता आम्ही तुझ्या स्कूलला आलो मस्तपैकी, तुझ्यासोबत मस्त वॉक केला डॅडांनी आणि छान छान केलं सगळं. काय देणार सांगा मला? अरे काय पोपटा बोल की. तो पाण्याचा. तर काही सकाळी खूप लवकर गेलो होतो. लवकर कशाचा उशीरच झाला होता. तर आणि आमचं असे नेहमी की उशीरच होतो. हर्षी तुझी थार गाडी आली बघ. तर उशीर झाला होता. तर आता खाल्लं काही नव्हतं, नाश्ता काही नव्हतं केला. तर आम्ही इकडे दक्षिण दावणगिरी आपल्या भांगरवाडी चौकामध्ये आहोत. डोसा खाण्या म्हणजे घ्यायला थांबले. पाऊस बघू शकता तुम्ही, मला दाखवते किती सारा पाऊस पडतोय बाहेर. त्यामध्ये भूक जाम लागली. सतत लोणी स्पंज डोसा घेणार आणि घरी जाणार. इथे पण नाही खाणार. हो ना? हो ना? हो ना? हॉटेलला चला म्हणते. कशी तोंडाला चटकी बघा त्याच्या. हॉटेलला चला. हॉटेलला काही नसतं. सारखं सारखं हॉटेल. किती द्यायचे? पेमेंट किती? फुकट मध्ये आहे का? फ्री आहे का? तर काहीच बघू शकता किती सारा लोणावळ्यामध्ये पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये सगळं ट्रॅव्हलिंग अँड ऑल स्कूल वगैरे करावीच लागते. कारण हेच नाही. तर चलो गाईज आता मी घरी पोचली आहे. कंटिन्यू. तर गाईज जस्ट हर्षूच्या स्कूलमधून आली आहे मी आणि खूप छान असा प्रोग्राम झाला आणि खूप भारी वाटलं. तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि खूप छान 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 तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आय नो सगळे म्हणजे जेवढे आहेत मला आता सबस्क्रायबर तेवढे बघतात माझा ब्लॉग जसं टाइम भेटेल तसं. पण अजूनही खूप जणांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जावा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.